नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन भागात सर्वांचे स्वागत आहे। आज आपण गणेशाच्या जन्माची रंजक कथा पाहूया। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा। तर चला गणेशाच्या जन्माची रंजक कथा पाहूया। शिवपुराणानुसार महादेव आणि पार्वती देवीचा पुत्र गणेश। या गणेश जन्माची रंजक कथा अशी की पार्वती देवीने गणेशाची सुंदर मूर्ती घडवून त्यात प्राण फुंकले आणि गणपतीचा जन्म झाला। एके दिवस पार्वती स्नानासाठी जात असताना त्यांनी प्रवेशद्वारापाशी थांबण्याची सूचना गणेशाला केली। आईचा आदेश मानून गणपती दाराजवळच बसून राहिला। तेवढ्यात महादेव शिवशंकर तेथे आले। गणपती हा आपलाच पुत्र असून पार्वती देवीच्या आदेशावरूनच गणेश तेथे असल्याची कल्पना त्यांना नव्हती। महादेवांनी आत जाण्याचा प्रयत्न केला असता गणपतीने त्यांना अडवले। सुरुवातीला एक बालक म्हणून महादेवांनी त्याला समजावले, मात्र गणेशाने ते ऐकले नाही। आईची आज्ञा पाळण्याचा संकल्पच त्याने घेतला होता। महादेवांनी गणपतीला समजावले, मात्र तो हटला नाही। शेवटी पिता पुत्रामध्ये युद्ध झाले। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा। शेवटी पिता पुत्रामध्ये युद्ध झाले आणि महादेवांनी त्रिशूळाचा गणपतीवर जोरदार प्रहार केला। या प्रहारामुळे गणपतीचे मूळ शिर धडा वेगळे झाले। काही वेळाने पार्वती देवी तेथे आली। गणपतीला निपचित पडलेले पाहून त्या प्रचंड दुःखी झाल्या, अत्यंत क्रोधित झाल्या। माझ्या पुत्राला पुन्हा जिवंत केले नाही तर संपूर्ण पृथ्वीचा विनाश करेन, असे पार्वतीने महादेवांना सांगितले। त्यानंतर शंकरांनी तातडीने नंदी व अन्य गणांना जंगलात पाठविले व जो पहिला दिसेल त्याचे मस्तक घेऊन येण्यास सांगितले। बऱ्याच वेळानंतर अखेर त्यांना एक हत्ती दिसला। त्याचे मस्तक घेऊन ते शंकरांकडे आले। महादेवांनी हत्तीचे मस्तक त्या बालकांच्या धडाला जोडले आणि त्याला जीवनदान दिले। यानंतर सर्व देवांनी गणपतीला प्रथम पूजनीयचे वरदान दिले। तर ही होती गणेश जन्माची रंजक कथा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा। पुन्हा भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार। जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र।